पालक वडी बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि चवीला एकदम भारी. एकदा खाल्ली की परत परत खावीशी वाटेल. एकदा बनवली की परत परत बनवावीशी वाटेल. पारंपरिक चव गरमागरम चहासोबत अगदी मस्त लागतं किंवा जेवणात साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर भिजवलेली चण्याची डाळ घ्यायची, त्यात आलं, लसूण, मिरची आणि जिरं घ्यायचं आणि पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. इथे पालकसुद्धा मी कापून घेतली आहे. त्यात ही भिजवलेली वाटलेली डाळ आपण यात ॲड करायची. नंतर थोडं दही, हळद, जिरं, ओवा, तीळ, थोडी कोथिंबीर घालायची. गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घालायचं, म्हणजे चण्या डाळीचं पीठ, आणि नंतर मीठ घालायचं आणि पाणी न घालता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. यात पाणी घालायचं नाही. तर हे मिक्स करून घ्यायचं आणि आणि याचे छोटे छोटे आपण रोल करायचे. जास्त मोठे करायचे नाही, खूप छोटे पण करायचे नाही, अगदी मीडियम साईजचे करायचे असे. आणि हे आता आपण वाफवून घेऊया एक 15 मिनिटाकरता. 15 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि हे गार करायचे. गार झाल्यानंतर याचे आपण छोटे छोटे तुकडे करायचे. खूप मोठे करायचे नाही, मीडियम साईजचे आपण तुकडे करून घेऊया. बघा अशा प्रकारे. तर इथे सर्व मी कापून घेतलेलं आहे आणि आता हे आपण फ्राय करून घेऊया. तर पॅनमध्ये तेल गरम केलं, त्यात घातली राई, कढीपत्ता घालायचा आणि नंतर ही पूर्ण पालकवडी आपण त्यात ॲड करायची. गॅस मिडियम ठेवायची आणि हे मस्त अशी आलटपलट करून थोडीशी फ्राय आपण करून घेऊया. तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मी शॅलो फ्राय केले. वरनं थोडीशी आपण काश्मीरी लाल मिरच घालायची, थोडीशी तीळ घालायची, परत एकदा मिक्स करायचं, म्हणजे लाल तिखट वडीला सगळीकडे व्यवस्थित लागेल. शेवटी वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ते मस्त अशी पालकाची वडी आपली तयार झालेली आहे. वरनं कुरकुरीत आहे, आतून अगदी मऊ झाली आहे आणि ही 5-7 दिवस खराब होणार नाही. तुम्ही अशी फ्रीजमध्ये ठेवली तरीही खराब होणार नाही. तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता, सकाळी चहासोबत खाऊ शकता. मस्त लागतं. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही.